आपल्याकडचं वातावरण एक नंबर होतं. त्याच्यामुळे काय नाही आपला दाबला क्लच टाकला गिअर, दिली रेस लिव्हर खाली, टेकले नांगरण, केली ना ओढायला सुरुवात. कसं एकच नंबर. आतापर्यंत आपला आज तुकडं पण पलटी मारणं झालेलं नाही आणि आपल्या ट्रॅक्टरची 2-3 कामं निघाली. नळी निघाली होती, डिझेल लीक व्हायला सुरुवात झालेली होतं आणि नांगरचा फाळे मागे निघून गेलेला होता. आशा करतो की आता आपल्या ट्रॅक्टरच काही दुखणं बाहेर निघायला नको, नाही तर मग डायरेक्ट आता डॉक्टरकडेच भरती करावं लागणार आहे. ऍडमिट करून द्यावा आणि 2-3 दिवस बघूच नाही, पूर्ण नवं करूनच इकडे आणू असं वाटत होतं. म्हटलं चला आता ते तुकडं पूर्ण करून घेऊन नंतर बघता येणार. आपला ट्रॅक्टर काय ऑइल प्रेशर नाही, त्याच्यामुळे आपल्या पलटीच्या नांगऱ्या यांना हातानेच फिरवावे लागतात. प्रत्येक ट्रॅक्टर चालकाला ना एकच टेन्शन असतं, फक्त ट्रॅक्टर चालताना आपला फोन टायर खाली नाही गेला पाहिजे. खास करून रोटर मारण्याच्या सीझन मध्ये तर किती शेतकऱ्यांचे फोन रोटर मध्ये भरडले जातात आणि असे भरडले जातात की परत रिपेअर होत नाही. काहींचे फोन रिपेअर होतात तर घडी काही काम निघतच असतं. काहींची बॅटरी फुगून जाते, काहींची बॅटरी खराब होऊन जाते. आणि कशामुळे होतं की जे शेतकरी असतात ते शर्टच्या खिशामध्ये, वरच्या खिशामध्ये फोन ठेवत असतात. ते वरच्या खिशामध्ये नाही, पॅन्टच्या खालच्या खिशामध्ये फोन ठेवला गेला पाहिजे, जेणेकरून फोन पडणार नाही. सुरक्षित असतो खालच्या खिशामध्ये. आणि सर्वात सुरक्षित म्हणजे आपला फोन घरीच असला पाहिजे. भेटू आपण पुढील पार्ट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा, लाईक करायला विसरू नका. जेमतेम आपलं पलटी मारणं झालेलंच होतं, तेवढ्यात अजून एक